नमस्कार मित्रांनो, मी सुदीप. तर आता उद्या बरोबर आता आज तारीख आहे 10 तारीख आहे आणि उद्या 11 तारीख आहे. 11 तारखेला बरोबर डोंगरवाडीला दुपारी 2 वाजता 1,11,111 पर्यंत मैदान पार पडणार आहे मोहन केसरी या किताबासाठी. तर अनेक इंस्टाग्राम पेजवर त्याचप्रमाणे आता आपण आपल्या चॅनलला म्हणजे सांगलीकर सुदीप या युट्यूब चॅनल ते फेसबुक चॅनलला आपण मुलाखत टाकलोय. पण अनेकांचं कन्फ्युजन काय व्हायलं की 11चं मैदान 14ला, 14चं मैदान 11ला असं काय नाही आहे. 11चं मैदान वेगळं आहे, 14चं मैदान वेगळं आहे. 11 तारखेचं मैदान हे मोहन केसरीचं 1,11,111 रुपयाचं जनरलचं असणार आहे, दोन्ही बैल जनरलची. आणि 14 तारखेला जे मैदान असणार आहे म्हणजे हे 11 तारखेला दुपारी होणार आहे उद्या, आणि 14 तारखेला जे मैदान होणार आहे, जे आमदार केसरीचे मैदान आहे ते सकाळी होणार आहे. सकाळी बरोबर 8:30 वाजता मैदान सुटायला चालू होणार आहे. तर ते मैदान 14 तारखेचं 1,11,166 रुपयाचं ते वेगळं मैदान आहे. आणि उद्याचं जे 11 तारखेचं मैदान होणार ते 1,11,111 रुपयाचं मैदान ते मोहन केसरीचं वेगळं आहे. तर मित्रांनो, आता ह्या पट्ट्याला यायचा रस्ता कसा ते पण सांगतो. आता तुम्ही सलगरकडनं येत असताल, सलगरेकडनं तर शिपूरातनं येऊन तुम्ही पाण्याची टाकी काय लागते तिथनं तुम्ही डोंगरवाडी पट्ट्याला डायरेक्ट येऊ शकता. इकडनं आता तुम्ही एरंडोलीकडनं येत असता म्हणजे मिरज पंढरपूर हायवेसने येत असता तर तुम्ही मालगाव मार्गी पण येऊ शकतायसा. तसंच तुम्ही इकडनं एरंडोली मार्गी म्हणजे टाकळी मल्लेवाडी एरंडोलीतनं पुढे आल्यावर शिपूर लागते. शिपूरातनं पाण्याच्या टाकीपासून तुम्ही डोंगरवाडीला येऊ शकतायसा. तर असा यो मार्ग आहे, सगळ्यात साधा सोपा म्हणला तर. तर उद्या पण मैदान 11 तारखेला आणि 14 तारखेला पण आहे. याची प्रेक्षकांनी जरूर नोंद घ्या आणि काही कन्फ्युजन करून घेऊ नका. उद्या सगळी जनरलची बैल पळणार आहेत, कारण दोन्ही म्हणजे जनरलचा गट हे जनरलचाच असणार आहे. आणि 14 तारखेला तो गट आहे त्यात एक ब गटाचा बैल आणि एक जनरलचा बैल. जसं नेरलीला मैदान पार पडलं तशामध्ये 14 तारखेचं मैदान असणार आहे. ही संपूर्ण नोंद घ्या. धन्यवाद मित्रांनो.